खराब चेंडू, अगदी सुरुवात थोडीशी कुठेतरी खराब झाली आहे या मॅच मध्ये. अगदी पाहायला गेलं तर संपूर्ण मैदान देखील प्रेक्षकांनी भरलंय. समालोचन कक्षामध्ये देखील मुकेश भाट सर आहेत, आमचे अभिषेक गागडे स्कोररच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहताय. फोर्स वन लाईव्हची संपूर्ण कमिटी टीम, DJ तन्मय हा देखील उपस्थित आहे. त्याचबरोबर आमचे स्क्रीन जे तुम्ही पाहताय मैदानावरती लॉफ्ट केला, यावेळी दमदार स्ट्रोक आहे. आता फटक्याची ताकद पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, तिथे मात्र पाहायला गेलं तर वाईडिश लॉंग ऑनला पकडला जाईल कॅच. विकेटचं होईल पतन. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम अनिज केक स्पोर्ट्स या टीमला. काय चेंडू आता आला, अगदी रिप्ले मध्ये देखील दाखवलं जाईल. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला ऑन साइडला. क्षेत्ररक्षक अगदी बॉलच्या खाली तैनात होते, तिथे मात्र कॅच पकडला. फलंदाज बाद झाले. एक मोठी विकेट मानावी लागेल, जिथे मात्र बॅक टू दी पॅव्हेलियन. शाहरुख पहा, अगदी एक मोठी विकेट माघारी झाली आहे अनिज केक रूम स्पोर्ट्स या टीमची. पाहायला गेले तर अनिज केक स्पोर्ट्स विपक्ष मॅच तुम्ही पाहताय मालुकृष्णा टायगर्स. या दोन्ही टीमच्या दरम्यानचा हा मुकाबला आपण अनुभवतोय. P1चं षटक मार्गस्थावरती असताना रणजित सलगरला तुम्ही पाहताय, पुढचा बॉल घेऊन निघालाय. या षटकातील स्ट्रायकिंग एंडवरती किरण. यावेळी आलेल्या लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला, यावेळी क्षेत्ररक्षक होते, चुकी होतीये. चांगला प्रयत्न राहिला होता, कौतुक करावं लागेल. अगदी कॅच करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅकअप चांगला मिळाला. अगदी पाहायला गेलं तर व्ही शेप मधून क्षेत्ररक्षक अगदी शॉट कव्हरला येऊन पोहोचले, तिथे मात्र बॉल अडवला. फेकी चांगली राहिली. दरम्यान पाहायला गेलं तर 2 धावा धावफलकावरती ऍड झाल्या. पहिलं षटक मार्गस्थावरती आहे, 2 बॉलचा खेळ झालाय. 3 या आकड्यावरती धावफलक तुम्ही पाहताय. अगदी पहिला बॉल वाईट हाताला होता, तदनंतर मात्र पहिला गडी गारद केला, तिथे मात्र मोठी विकेट. शाहरुख बॅक टू दी पॅव्हेलियन परतावला आणि तदनंतर मात्र किरण आलेत. स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती विशाल सज्ज आहेत. रणजित सलगरला तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होईल पुन्हा एकदा. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय, समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. ओ माय गॉड, काय ट्रॅप होता मैदानामध्ये. अगदी स्वतःला झोकून दिलं होतं बॉल मध्ये. स्क्रीनवरती आता दाखवलं जाईल, आता नजरा वळते सर्वांच्या स्क्रीनवरती. अगदी काय ट्रॅप होता पहा. हे आहे आमचं ग्रामीण क्रिकेट. अगदी पूर्णपणे स्वतःला जीवाच्या आकांतापासून शेवटच्या क्षणापर्यंत मेहनत करणं, हे आहे आमचं क्रिकेट. कॅच जरी ड्रॉप झाला असला ना तरी कौतुक करावं लागेल या क्षेत्ररक्षकाचं. अप्रतिम यार, लाजवाब. बॉलर तयार. यावेळी पहा हलकाचा स्क्वेअर कट. अगदी पाहायला गेलं तर जे 2 खेळाडू तुम्ही पाहताय स्लिपला आणि गली रिझन, त्यांच्यामधून हा बॉल चालला डिक्लेअर झोन मध्ये. सर हा 360 मैदान असताना हा निघून गेला असता बॉल 4 धावांसाठी. चांगला फटका होता, कौतुक करावं लागेल बॅट्समनचं देखील. अगदी हलकासा पुश केला बॉलला, हे स्वतःमध्ये मनामध्ये खुश झाले असतील. 1 धाव जरूर आली डिक्लेअर झोन मध्ये, सिंगल प्राप्त झाली आहे. उसरी घेणारा बॉल होता, चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंच दर्शवता डी झोन मध्ये बॉल जाईल, सिंगल प्राप्त होतीये. यावेळी पहा अगदी बॅटरने आक्रमण करण्याचा कोणताही मानस ठेवला नव्हता या बॉलवरती. बॉल अगदी शरीर यष्टीवरून निघून गेला डिक्लेअर झोन मध्ये. पहिलं षटक आतापर्यंत 5 बॉलचा खेळ झाला. येणारा अंतिम बॉल, बॉल टू बॉल रन ज्या प्रकारे चाललेले आहेत. 5 धावा तुम्ही पाहताय धावफलकावरती. बॉलर तयार, पुढचा बॉल, अंतिम बॉल या षटकातील. पुढे सरसावत असताना यावेळी अंतिम बॉल वरती मात्र गोलंदाजाचं स्वागत केलंय. बॉल जाईल अगदी सीमारेषेच्या बाहेर. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला अगदी कव्हर करतोय. पाहू शकाल रिप्ले मध्ये टायमिंग, नजाकत आणि ट्रान्सफर. बॉल अगदी सीमा पार. षटकार. 6 धावा आल्यात. आक्रमण केलं. पहिले षटक समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती. धावा तुम्ही पाहू शकाल 11 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. या विकेटकडे नजरा सातत्याने वळतील, कारण मोठी विकेट माघारी गेली. शाहरुख सारख्या मोठ्या खेळाडूला मात्र पहिल्या षटकामध्ये गारद केला आणि तदनंतर मात्र बॅटिंग करण्यासाठी जे किरण फलंदाज तुम्ही पाहिले
त्यांच्या बॅटमधून लगावलेला हा षटकारांचा टोला तुम्ही पाहिलात. 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देखील सज्ज होतील मालुकृष्णा टायगर संघाकडून. राहुल पहिलाच बॉल बॅकफुट वरती जाऊन पंच केला जातोय. बॉल चाललाय अगदी पाला गेला तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील बॉल पर्यंत. 2 धावा जरूर धावफलकावरती घेतल्या गेल्यात. आता पंच यस तिथे सीमारेषेची लाईन आहे. ओके येस अनिच केक रूम टीम संपूर्ण स्टँड प्लीज थोडंसं शांत व्हा. आयोजक आणि अंपायर डिसिजन घेतील. जो डिसिजन देतील तो योग्यच असेल याची नोंद घ्या, कारण कोणावरही अन्याय होणार नाही याची नोंद आम्ही घेतलेली आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार प्राप्त केला आहे. राहुल यांच्यावरती अटॅक चढवला होता अगदी अटीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये. 15 धावा धावफलकावरती लगावले गेले आहेत. राहुल राजपूतला तुम्ही पाहताय ओव्हर द विकेट करून राईट आर्म चांगली गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून सातत्याने केली जाते, परंतु आता या मॅचमध्ये चांगले एफर्ट्स टाकावे लागतील. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. लेफ्ट आर्म आहे समोरच्या दिशेने केला, गॅप शोधून काढलाय अगदी सुईमधून धागा विनावाना. त्याच प्रकारे अगदी 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून हा बॉल चाललाय अगदी चिरफोड तोडफोड सीमा पार. मिळतील धावा 4 4 4 चौकार. बॅक टू बॅक सर 2 चौकार लगावलेत. काय बॅटिंग करतोय फलंदाज. आपण पाहिलं तर विशाल जशी स्ट्राइक मिळाली आहे तसं आक्रमण केलंय.
गतीमध्ये परिवर्तन केलं होतं यावेळी. पहा आता पाहावं लागेल, थोडासा बॉल अगदी खेळाडूला लागलाय. पाणी द्या लगेचच, पाणी पुरवा. विशाल यांना माघारी परतवण्याचा इशारा दिला जातोय. पहिल्या 2 बॉलवरती आक्रमक सुरुवात पाहायला मिळाली. बॅक टू बॅक आलेले 2 चौकार आपण पाहिले आणि तदनंतर मात्र थोडीशी कुठेतरी दुखापत झाली खेळाडूला आणि यावेळी मात्र अगदी परतीचा इशारा दिला गेला. विकेटचं पतन, फलंदाज बाद होत आहे. दुसरी विकेट मात्र माघारी चालली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. वंश मिनेकर या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, सातत्याने चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे आणि अगदी पाहायला गेलं तर आज वेगळ्या इनॅक्शन मध्ये तो देखील पाहतोय. एक युवा खेळाडू आहे, यंगस्टार, अपकमिंग यंगस्टार वंश मिनेकरला तुम्ही पाहताय बॅटिंगसाठी सज्ज झाला. इनॅट नंबर 4 वरती आलाय. एकोणीस धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 2 विकेट. 4 बॉलचा केस समाप्त झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. येणारे 2 बॉल जिथे मात्र गोलंदाज राहुल राजपूतला तुम्ही पाहताय. चांगली गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून होते, परंतु पहिल्या 2 बॉलवरती आलेले चौकार आणि त्यानंतर मात्र वापसी केली या खेळाडूने, बदला घेतला, विकेट देखील प्राप्त केली या विशाल सारख्या मोठ्या फलंदाजाची. लेफ्ट हँडेड बॅटर वंश मिनेकर ऑन स्ट्राइक. एक लेदर क्रिकेटचा चांगला खेळाडू आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या खेळाडूच्या नावावरती चर्चा होईल. हा खेळाडू वंश मिनेकर. स्टान्स तुम्ही पाहू शकाल सर, अगदी आतमध्ये आला होता, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. अगदी एज हलकीशी लागली होती की काय, अगदी यष्टीरक्षक देखील आता डोक्यावरती हात ठेवतायत. ही कॅच झाली असती, कॅच ड्रॉप झाली. येणारा अंतिम बॉल राहुल राजपूत. चांगली गोलंदाजी केली आहे, वापसी करणारी गोलंदाजी तुम्ही पाहताय. अंतिम बॉल यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी पॅड लाईन बॉल होता, अगदी पायावरती आदळला. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉल येईल जिथे मात्र 2 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 2 षटक समाप्त. संघाची धावसंख्या आहे धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत 19. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि इथून पुढे ऐकूयात पुन्हा एकदा मुकेश भाट सरांना. स्वागत करता हूं मैं आपका आदिर जी. वेल डन. यहां से 2 ओवर खत्म हो गए. 2 ओवर की समाप्ति के बाद रन बने 19 रन. काफी जल्दी 2 विकेट चली गई है भाई. अगर एक अच्छी खासी टीम के अगेंस्ट बड़ा लक्ष्य रखना है तो आपकी शुरुआत अच्छी होनी चाहिए. वंश मुनेकर जैसे खिलाड़ी को, युवा खिलाड़ी को मौका मिला 1 डाउन के रूप में. कब जल्दी मौका मिला बल्लेबाजी करने के लिए. रंजीत सलगर को लेकर आए, कंटिन्यू करवाएंगे रंजीत सलगर से. अनिकेत माने ये विकेट कीपिंग के पीछे. फिलहाल तीसरा ओवर. ये टाइम नहीं कर पाया, हवा में गेंद, मौका है, ड्रॉप. क्या छूटता हुआ.
एक और मौका गवाया वहां पर, ये कैच होना चाहिए था मगर थोड़े पीछे रह गए। दौड़ लगाई, प्रयास अच्छा किया। अब तक का ये दूसरा कैच ड्रॉप होता हुआ मालू कृष्णा टाइगर्स इस टीम की ओर से। एक कोशिश बढ़िया की, इसमें कोई दो राय नहीं भाई, कोशिश अच्छी की मगर आखिरी समय वो कहते हैं ना, नजरे हटी दुर्घटना घटी। वंश ने करिए स्ट्राइक पर। रंजीत सलकर अपना निजी दूसरा ओवर कर रहे, अब तक 12 रन दे और एक सफलता अपने नाम की। इस मैच में रंजीत सलकर का स्पेल मानो आग उबल रहे हैं। युवा बल्लेबाज स्ट्राइक पर, वंश लेकर ये उठाकर खेल दिया ऑन साइड में वहां पर, मगर पीछे खिलाड़ी है। साहिल मोमिन क्यों नहीं के बल्लेबाजी के लिए? जितना जल्दी साहिल मोमिन को जाना होगा उतना अच्छा है। तीसरा ओवर चलता हुआ, किरण ये स्ट्राइक पर, ऑफ स्टिक के बाहर निकल पड़े थे वहां पर, लंबी हिट लगाने गए, मिस टाइम होती हुई। ये डॉट गेंद थोड़े से दूर रख रहे इस मुकाबले में अपनी गेंदबाजी। कहते भाई पिछले मैच में जो गलतियां की वो उसे नहीं दोहराएंगे इस मैच में। किरण ये स्ट्राइक पर, एक और अच्छी गेंद, सटीक गेंद, उससे भी बढ़िया विकेट कीपिंग। ये देखिए भाई, मैंने इसी का जिक्र किया कि आपको जुम्मा उठाना होगा, रनों की गति को बढ़ाना होगा, खास करके एक अच्छी तगड़ी टीम के अगेंस्ट। अबरार अभी जाने बाकी है, साहिल मोमिन अभी बाकी है। ये कट गया वहां पर, थर्ड स्लिप में गेंद जाती हुई और डिक्लेयर मिलता हुआ, एक ही रन। आमदार चषक, डॉक्टर राहुल आवाडे साहब, इनके नाम से ये टूर्नामेंट आमदार चषक आयोजित किया गया। तीसरा ओवर चलता हुआ, ऑफ स्टंप के लाइन से की भी गेंद, दूसरा ओवर खत्म हुआ रंजीत सलकर द्वारा। 2 ओवरों के बाद 3 ओवर खत्म हो गए, रन बने 22 रन और निजी 2 ओवरों का स्पेल जो था रंजीत सलकर का वो खत्म हो गया। 14 रन देकर एक सफलता दिलाई। अच्छा स्पेल कहना होगा रंजीत सलकर द्वारा। 3 ओवरों के बाद रन बने 22 रन। द 3 overs complete 22 runs, 2 wicket loss. अनिकेत माने आए गेंदबाजी के लिए। वंश विनेकर स्ट्राइक पर, ये भले का किनारा लिया वहां पर, थर्ड मैन की दिशा में गेंद जाती हुई वहां पर विकेट कीपर के ऊपर से। भाई ताज्जुब लग रहा है साहिल मोमिन की क्या सोच है, क्या गेम प्लानिंग है। अबरार जैसे खिलाड़ी स्वयं, उन्हें जुम्मा उठाना चाहिए था। इतना बड़ा टूर्नामेंट है, चुनौतियों को स्वीकार करना होगा। अनिकेत द्वारा अगली गेंद,
हल्की सी उछली हुई गेंद ऑफ स्टिक की लाइन से की भी गेंद, ये कहा डॉट, ये डॉट दी जाएगी। चौथा ओवर जारी है और रन देखिए बोर्ड पर 23 रन, 23 रन, आउटस्टैंडिंग। चौथा ओवर अनिकेत माने द्वारा, भली बातें जानते हैं अनिकेत माने, बड़े खिलाड़ी। या टॉप एज लिया स्वयं गेंद, विकेट अनिकेत माने के खाते में सफलता। और निकल पड़े कप्तान साहब साहिल मोमीन, आइकॉन के नाम से जाने जाते हैं ये। क्या कप्तानी पारी खेल पाएंगे, यहां से इस पारी को संभाल पाएंगे? मगर जिस तरीके से गेंदबाजी चल रही है अनिकेत द्वारा, अब तक 3 गेंदे कर चुके हैं, रन केवल 1 ही रन दिया और 1 सफलता। 35 मिनटों में इनिंग खत्म होनी चाहिए। पैंतीस मिनट जो आपको समय दिया है उस समय के अनुसार इनिंग खत्म होनी चाहिए। चौथा ओवर जारी है और आप गए बल्ला लेकर मैदान पर। थोड़ी मुश्किल परिस्थितियां हैं, मुश्किलें पैदा होती हुई बल्लेबाजों के लिए, मगर प्रेशर और रिलीज करना भली बातें जानते हैं साहिल मोमिन, आइकॉन खिलाड़ी। ये स्ट्राइक पर रहेंगे आप। अनिकेत माने की अगली गेंद, चौथा ओवर चल रहा है। और कट शॉट खेल दिया, वहां पर सिंगल ही या मिलेगा वहां पर डिक्लेयर के तौर पर। 1 ही रन, ऑफ स्टिक की लाइन से की भी गेंद थी। और पैडल स्विप शॉट खेलने गए, सीधी जड़ में की भी गेंद थी। साहिल मोमिन पटके भी गए, वहां पर थोड़े पीछे रह गए सचिन माने। अगर लगती तो भाई करीबी मामला हो सकता था वहां पर। 4 ओवर खत्म हो गए, केवल 2 रन दिए, 1 सफलता दिलाई। अनिकेत माने ने काफी अच्छा ओवर किया। 4 ओवर यानी कि आधे ओवर खत्म हो गए, रन बने यहां से 24 रन, 3 विकेट के बाद ये 25 रन। आमदार चषक, आमदार प्रीमियर लीग और आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे साथी यहाँ पर आदर्श सुरुजी सर। येस मॅचकडे वळूयात. अगदी पाहायला गेलं तर 25 धावफलकावरती आपण पाहताय. लॉस ऑफ 3 विकेट, जिथे मात्र 4 षटकांचा काही समाप्त झालाय. अगदी येणारे पाहायला गेलं तर उर्वरित 4 षटक बाकी आहेत. 8 षटकांची लढत तुम्ही पाहताय. आतापर्यंत 4 षटक म्हणजे पहिल्या इनिंग मधील अर्धा डाव आतापर्यंत समाप्त झालाय. कृष्णा, येस कृष्णा तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती 5वं षटक प्रगतीपथावरती आहे आणि बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती साहिल मोमीन, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती किरण सज्ज आहेत. या दोन्ही खेळाडूंकडे आता नजरावधील करण्यास संघाची आता मुख्य जबाबदारी घ्यावी लागेल. 3 मोठ्या विकेट्स प्राप्त झालेल्या आहेत. कृष्णा काशीत सज्ज होतोय. लेफ्ट हँडेड आहे. यावेळी पहा अगदी झाडू शॉट पाहायला मिळाला. पूर्णपणे कोणती धाव या बॉलवरती मिळणार नाही. पहिला बॉल चांगला हाताला, अगदी टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल होता. अगदी त्या बॉलवरती आडव्या बॅटने केला, कोणतीही धाव मिळाली नाही. अगदी मिडॉनवरती क्षेत्ररक्षक तुम्ही पाहिले. बॉलर तयार, पुढचा बॉल. यावेळी पहा अगदी ऑन साइडला केलाय. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षक येतात बॉलपर्यंत. चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील दर्जेदार राहिली. कौतुक करावं लागेल. अगदी लॉंग ऑन वरून अगदी व्ही शेप मध्ये आले काऊ कॉर्नरला आणि तदनंतर मात्र फेकी झाली. बॅकअप होता परंतु चांगला प्रयत्न राहिला.
पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर मात्र या बॉलवरती आलेली सिंगल. एकने धावसंख्या पुढे सरसावत असताना धावपलकावरती तुम्ही पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचली 26 या आकड्यावरती. 26 रन्स ऑन दी बोर्ड. स्ट्रायकिंग एंडवरती आता किरण सज्ज झालेत. या खेळाडूकडे नजरा वळलेत कारण आक्रमकी नावामधील एक खेळाडू स्विच हिट करण्याचा मानस केला. यावेळी फटका हवेमध्ये. स्ट्रोक चांगला आहे. आता पाहावं लागेल पंचांकडे. यस डिक्लर झोनमध्ये बॉल चाललाय. पंच दर्शवतायत. या बॉलवरती नक्कीच फलंदाजाने इरादा ठेवला होता. लगा तो आबाद नाही तो बरबाद. सिंगल प्राप्त. 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आतापर्यंत 3 विकेट्स गमावलेल्या आहेत. त्याचा जबाबदारी घ्यावी लागेल. असे उलटे पुलटे फटके घेऊन चालणार नाहीये. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. हवाई हल्ले करावे लागतील. स्ट्रायकिंग इन बॅटर सज्ज किरण. यावेळी पहा अगदी बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. लेग कटर ऑफ कटर करण्याची जी क्षमता आहे या गोलंदाजाकडे अक्षरशः या मॅचमध्ये प्रभावित केलंय. चांगली गोलंदाजी. अप्रतिम. अविश्वसनीय. इम्प्रेस केलंय. आणि युवा गोलंदाज सातत्याने खऱ्या अर्थाने भारी पडलेले आहेत. युवा खेळाडू अगदी मी पाहिलंय जवळून. अगदी चांगल्या चांगल्या मॅचेस मोठमोठ्या खेळाडूंच्या पाहतात. नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. आणि त्याच प्रकारे अगदी मैदानाच्या आतमध्ये तेच पाहताय तुम्ही. कृष्णा यावेळी पाठीमागे ठेवला होता. ट्रॅकर पूल केला. यावेळी पाहावं लागेल. बॉल चाललाय अगदी सीमारेषेच्या बाहेर. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा चौकार. 4 धावा. रिप्लेमध्ये पाहिलं जाईल. यावेळी पाठीमागे ठेवला होता. दिशा दिली बॉलला. अगदी पाहायला गेलं तर उसरी मिळाली आणि मिड विकेटच्या डोक्यावर अगदी बॉल सीमारेषा पार मिळाला. ते मात्र 4 धावा प्राप्त झाल्या. चांगला फटका. यावेळी धावा कुठेतरी वाढवल्या जात आहेत. आता गती द्यावी लागेल. अशाच प्रकारची धावा वाढवायच्या असतील. प्रोजेक्ट स्कोर देखील सांगतोय 51 पर्यंत धावसंख्या जाऊ शकते. त्याचबरोबर साहिल यांच्यासाठी देखील पारितोषिक लगावलं गेलं आहे. आमचे नितीन गुलफांगे त्याचबरोबर योगेश दादा यांच्या माध्यमातून. येस व्हाईट बॉल. जर अर्धशतक लगावलं साहिल मोमीनने तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज असणार आहे. पहा अगदी पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय. साहिल मोमीन यांच्यासाठी नितीन गुलफांगे त्याचबरोबर योगेश दादा डवळे यांच्या माध्यमातून पारितोषिक लगावलं गेले. तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. अर्धशतक झळकावताय तर मॅचकडे वळूयात. बॅकफुटवरती गेले होते. अगदी ओळखलं होतं. आता पहा यष्टीरक्षकाचा जल्लोष. अपील केली आहे. उचलून धरली आहे. पाच षटकांचा केस समाप्त झाला. धावसंख्या आहे धावफलकावरती 32 धावा. जिथे मात्र 3 विकेट्स गमावलेल्या आहेत. अंतिम बॉलवरती अगदी बॅकफुटवरती गेले होते. फटका सजवण्याचा प्रयत्न राहिला होता परंतु बॅटचा बॉलचा संपर्क झाला नाही. चांगली गोलंदाजी. यावेळी देखील पहा पाठीमागे ठेवलेला बॉल होता. अगदी आक्रमण करता येत नाहीये. अगदी बॅटची खालची कडा लागली. तिथे मात्र कोणती धाव मिळणार नाहीये. चांगला चेंडू पाहिला मी. तुम्ही गोलंदाज तुम्ही पाहताय अनिकेत माने. माने या ना माने लेकिन अनिकेत माने. ओहो हो आणखीन एक चांगला चेंडू. यस डेफिनेटली फलंदाज बाद आहे तिथे सांगितलं गेलंय. मोठी विकेट. मोठा मासा.
येस
या षटकातील. पंच पंच विनंती विनंती. चालू करा. मैदानात कुठल्याही किरकोळ वारी वगैरे चालणार नाही. पहिला सांगतो सगळ्यांना, पंचांचा निर्णय मान्य करायचा आहे. हो यावेळी पहा अगदी ऑन साईडला केलाय फटका चांगला आहे. मिड विकेट वरून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन दिलं गेलंय तर मात्र सिंगल प्राप्त होईल. एकदा वर्जित केली गेली आहे. नवीन फलंदाज आले होते बॅटिंग करण्यासाठी, जिथे इजाज खानला तुम्ही पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती सज्ज झाले. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. किरण ऑन स्ट्राईक. ओहो हो यावेळी पहा चांगला फटका पाहायला मिळतोय. अगदी चाबूक शॉट समोरच्या दिशेने केलाय. क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत आहे तिथे. फेकी दरम्यानची चांगली झाली आहे. एकच धाव वर्जित होईल. एकेरी दुहेरीने संघाची धावसंख्या पुढे सरसावते. अगदी पहिला बॉल डॉट आला आणि दुसऱ्या बॉलवरती मात्र कट बिहाइंड विकेट प्राप्त झाली आणि त्यानंतर मात्र बॅक टू बॅक सिंगल आली आहे. बॉलर तयार. हा प्रकार बॉल होता. यावेळी पहा टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा बॉल अगदी बॅटचा स्विंग अधोगरच फिरला आणि सातत्याने सर जेव्हा गोलंदाज हाफ ट्रॅकर बॉल हातात आहे तेव्हा फलंदाज कुठेतरी अधोगरच बॅट्स फिरवत आहेत. आक्रमण करण्याच्या नादामध्ये तयार राहत आहेत. अग्रेसिव्हपणा आणि तदनंतर मात्र डॉट बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. यावेळी पहा मिड ऑफच्या डोक्यावरून बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक येत आहेत वाईडिश लॉंग ऑफला. फेकी चांगली होती. पहा काय क्षेत्ररक्षण राहिलंय. अगदी 38 सर्कलच्या बाहेर जेव्हा बॉल जातो ना सातत्याने मोठे मोठे खेळाडू दुसऱ्या धावेला प्रयत्न करतात आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या प्राप्त केली जाते. परंतु या गोलंदाजांनी आणि या टीमने अक्षरशः इम्प्रेस केलंय. एकच धाव प्राप्त झाली आहे. ओव्हरची होईल समाप्ती. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या आहेत. 35 धावा. लॉस ऑफ 4 विकेट. 6 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 35 धावा, जिथे मात्र 4 विकेट्स आतापर्यंत अनिच केकरूम या टीमने गमावलेल्या आहेत. अनिच केक स्पोर्ट्स संघ तुम्ही पाहताय बॅटिंग करत असताना आणि गोलंदाजी टीमचा विचार केला तर मालू कृष्णा टायगर्स या टीमला तुम्ही पाहताय गोलंदाजी करत असताना. टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय एक महत्त्वाचा राहिला होता. 7वं षटक प्रगतीपथावरती. बॉलर तयार. कृष्णा या खेळाडूने इम्प्रेस केलाय. दुसरं षटक वैयक्तिक हाताळत असताना. ओहो हो यावेळी पहा स्टेट डाऊन दी ग्राउंड. स्टेट हिट आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र प्रेक्षक बनून राहतील. चेंडू सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय हा चौकार. रिप्ले ऍक्शन मध्ये पहा अगदी समोरच्या दिशेने फटका केला होता. तिथे चुकी झाली आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. हा आलेला चौकार अगदी खोदून काढलेला बॉल होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला आणि तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षकांमध्ये झालेली चुकीला माफी नाहीये. चौकार आला. धावसंख्या 39. 39 रन्स ऑन दी बोर्ड. बॅट्समन इजाज खानला तुम्ही पाहताय ऑन स्ट्राइकिंग एंड. फुल टॉस बॉल एका हाताने खेळलाय हा फटका. काय ताकद आहे, नजाकत आहे आणि त्याचा परफेक्ट मिलाव. चेंडू सीमारेषा पार. मिळतील धावा 6. येतोय हा. इट्स आउट ऑफ दी पार. षटकार. काय फटका सजवलाय. आक्रमण केलाय. अटॅक केलाय. रिप्ले मध्ये पहा फुल टॉस बॉल आणि एका हाताने 100 खेळलेला हा फटका. अगदी पत्रा बजाव शॉट. षटकार आलाय. अगदी 2 बॉल हाताळलेले आहेत या गोलंदाजाने. अगदी जेव्हा मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती कृष्णाला आणलं गेलं होतं चांगली गोलंदाजी केली होती. यावेळी कुठेतरी थोडीशी खराब गोलंदाजी आणि खराब स्टार्ट झाला. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. तदनंतर मात्र आलेला षटकार. कृष्णत काशीदवरती अटॅक चढवला गेला. फलंदाज इजाज खान या खेळाडूला तुम्ही शांत ठेवू शकत नाहीये. हा खेळाडू अग्रेसिव्ह मोड करून सातत्याने ऑन असतो. ओहो हो यावेळी पहा दूरवर ठेवला बॉल. अगदी बॅटचा बॉलचा संपर्क होत नाहीये. अवे फ्रॉम द बॉडी. आणि सर सातत्याने असंच आपण पाहिलेलं आहे. जेव्हा आक्रमण होतं तेव्हा अगदी ऑफसाइड ऑफ स्टंप अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवायचा. फलंदाजाला कसरत करायला लावायची. रिव्ह्यू सिस्टीम फक्त पंचांना ज्यावेळी वाटेल त्यावेळी घेणार आहे तिने. क्रिटिकल डिसिजन असेल त्यावेळी कृपया गोंधळ करू नका. स्पर्धा तुमच्या सगळ्यांसाठी ऑर्गनाईज केलेल्या आहे.
तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे. येस बॉलर तयार. कृष्णा यावेळी आपटलेला बॉल होता. दिशा दिली आहे. जरूर एलिव्हेशन प्राप्त झालंय. क्षेत्ररक्षक येतील बॉलच्या खाली. तिथे मात्र पकडला जाईल. कॅच कॅच इथे विकेट प्राप्त होईल. मोठा धक्का. इजाज खान बॅक टू द डगआउट. थँक यू डीजे. काय आक्रमण केलं होतं, परंतु तिथे मात्र विकेट देखील प्राप्त केली. इजाज खान बॅक टू दी पॅव्हेलियन. न्यू बॅटर अब्रार मुजावर दाखल झालाय बॅटिंगसाठी. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती तुम्ही पाहताय अब्रार मुजावर. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती किरण आहेत. 15 बॉल 18 या आकड्यावरती खेळत आहेत. आक्रमण करावं लागेल. संघासाठी चांगली धावसंख्या उभारावी लागेल. 45 धावा आतापर्यंत. येणारे 2 बॉल शिल्लक आहेत या षटकातील. बॉलर तयार. कृष्णा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला. आल्या विकेट होता. मिस टायमिंग स्ट्रोक दरम्यान नो मॅन्स लँड. चेंडू ट्रॅव्हल होईल. सिंगल प्राप्त केली गेली आहे. आल्या अगदी फलंदाजाने मोठा फटका खेळण्याचा मानस ठेवला होता. इरादा मनामध्ये ठरवला होता की या बॉलवरती आक्रमण करायचं आहे, अटॅक करायचं आहे, कारण ती मुवमेंट आहे. येणारा उर्वरित एका बॉल नंतर अंतिम षटक असणार आहे, त्यामुळे आक्रमण करावं लागेल. अंतिमच्या शेवटच्या 2 षटकांमध्ये जर चांगली धावसंख्या उभारता आली तर संघासाठी एक चांगलं लक्ष आपण उभारू शकतोय. या अनुषंगाने अब्रारचा इरादा होता. किरण ऑन स्ट्राईक. यावेळी रनर मध्ये दिलाय. अगदी पहा तो चंद्रमा नबात. बॉल चाललाय ढगात. काटा किर षटकार. माननीय श्री राहुल आवाडे साहेब कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद. 7 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आहे धावफलकावरती 52 धावा. अटॅक केला, इरादा स्पष्ट केला. किरणच्या बॅटमधून आलेला षटकार तुम्ही पाहिला. या षटकामध्ये अगदी एक महागडे षटक पाहायला मिळाले. तब्बल 17 धावा खर्च झाल्या या षटकामध्ये. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 52 धावा. लॉस ऑफ 5 विकेट्स. येणार अंतिम षटक. आता मजा येईल. या षटकामध्ये निश्चितच आक्रमण केलं जाईल. पूर्णपणे अगदी हात खोलले जातील. अटॅक केला जाईल. फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल, कारण आजच्या दिवसामध्ये एक मोठा धावफलकावरती तुम्ही पाहिला सर्वाधिक उच्चांक स्कोर 122 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट झालं होतं. मागील मॅच मध्ये देखील पाहिलं आपण. आता 52 धावा, थोडीशी धावसंख्या कुठेतरी कमी आकड्यावरती पाहायला मिळते, कारण या मैदानावरती गेले 4 दिवस आपण विचार करतोय. तब्बल 80 ते 85 धावांच्या सरासरीने जो स्कोर कार्ड आपण पाहिलाय, तो धावसंख्येचा स्कोर कार्ड देखील चेस केला गेलाय. त्यामुळे आता तुम्हाला अटॅक करावा लागेल. येणाऱ्या अंतिम षटकामध्ये चांगली धावसंख्या जर उभारली तर मजा येईल मॅच मध्ये. 52 धावा. येणारा अंतिम षटक. बॉलर तयार. बॉलर नेम इरफान. इरफान सज्ज झालेत. इरफान पटेल. ऑन स्ट्राइक अब्रार मुजावर. अब्रार मुजावर ऑन स्ट्राइक. आता आक्रमण निश्चितच करावं लागेल. येणारा अंतिम षटक. अंतिम षटक म्हटल्यानंतर डेथ ओव्हरचं षटक. या षटकामध्ये तुम्हाला हाणामारी करावी लागेल. आक्रमण करावं लागेल. इरफान पटेल गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल घेऊन निघालेत ओव्हर द विकेट करून. पहिलाच बॉल. अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे वेग काढला या बॉलवरती. भन्नाट वेगाची गोलंदाजी प्रात्यक्षिक दाखवत असताना पहिल्याच बॉलवरती पहिला बॉल डॉट आलाय. काय चेंडू आता आलाय. कौतुक करावं लागेल. अंतिम षटकामध्ये त्यांना देखील माहिती आहे फलंदाज आक्रमण करण्यास जाणार, कारण 52 धावा आहेत. एक थोडीशी कमी धावसंख्या कुठेतरी लगावली गेली आहे, परंतु अटॅक देखील केला जाईल. या अनुषंगाने मात्र गोलंदाजाला चांगलंच माहिती आहे कोणत्या वेळी कशा प्रकारचा चेंडू हाताळायचा आहे. पहिला बॉल डॉट आलाय. इरफान पटेल ऑन स्ट्राइक. अब्रार
यावेळी पहा टॅप शॉट, आता चुकी होतीये भाई. यावेळी विकेट प्राप्त होईल, फलंदाज बाद होतील. आता विकेट सॅक्रिफाईस केली अब्रार मुझावरला, मात्र जड पावलांनी माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन, आणखीन एक धक्का मात्र लागतोय टीम अनिश केक स्पोर्ट्स या टीमला, आणि नवीन फलंदाज लगेचच मैदानामध्ये दाखल होतील. Don't even bother to explain. गरज नाही. अक्षय भाऊ म्हटलं की विषय संपला. माननीय श्री अक्षय प्रमोदराव बर्गे. थँक्यू डीजे. बॉलर तयार होत आहेत पुन्हा एकदा. इरफान पटेल चांगली गोलंदाजी करतायत. यावेळी ऑन साईडला खेळलाय, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील दर्जेदार होते. दुसऱ्या धावेचा मानस ठेवला यावेळी. ओ हो, यावेळी काय घडलंय? करना क्या चाहते थे और हो गया क्या? चुकी झाली आहे. माननीय श्री राहुल आवाडे साहेब कोल्हापूर जिल्ह्यात. थँक्यू डीजे. विकेट प्राप्त झाली आहे. यावेळी पहा अगदी विकेट सॅक्रिफाईस करायची होती, परंतु तिथे मात्र कॉलिंग जमलं नाही. विकेट प्राप्त झाली. अगदी ऑन स्ट्रायकर एंडवरती जो फलंदाज होता त्याने स्ट्राईक अगोदरच सोडली आणि तिथे मात्र हिट करण्यात आलं. फलंदाज बाद झाले. नवीन फलंदाज हसन तांबोरी सज्ज झालेत. ऑन स्ट्रायकिंग एंडवरती आता दाखल होतील. खेळपट्टीवरती तुम्ही पाहताय अगदी दोन्ही बॉलवरती विचार केल्यानंतर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेले आहेत. 53 धावा धावफलकावरती. आता इथून पुढे येणारे बॉल शिल्लक आहेत 3. ह्या 3 बॉलवरती धमाके ठोकावे लागतील. आक्रमण करावं लागेल. दुपारचं सत्र, उन्हाचा कडाका. हसन तांबोली ऑन स्ट्राइक. फुलटॉस बॉल होता. आक्रमण केलंय क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत. अप्रतिम क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण केलंय दर्जेदार. तर बल अगदी 2 धावा आता ऍड होतील धावफलकावरती. जिथे आपण पाहिलं ना तर क्षेत्ररक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. अगदी अगोदरच ओळखलं होतं, कारण टप्पा जेव्हा बॉल अगदी क्षेत्ररक्षकाच्या समोर पडतो तेव्हा उसरी घेतो बॉल आणि अगदी सीमारेषे बाहेर जातो, परंतु अगदी ओळखल्या बॉलपर्यंत पोहोचले. अगदी स्वतःला तिथे झोकून दिलं, थोडेसे खाली बसले, बॉलला अडवलं आणि त्यानंतर फेकी केली. दरम्यानच्या 2 धावा मिळालेत. 55 धावा धावफलकावरती. ओहो, यावेळी पहा अगदी शरीरावरती टाकलेला बॉल होता. दिशा दिली बॉलला. सिंगल प्राप्त होतीये. 1 धाव मिळेल आणि 1 धावसंख्या पुढे सरसावत असताना 56 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. आता अंतिम बॉल. ते कुठेतरी चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये कुठेतरी अपयश आलंय अनिश केक स्पोर्ट्स या टीमला, परंतु गोलंदाजीची जर जमेची बाजू राहिली तर मात्र मजा येईल मॅचमध्ये. 1 बॉल शिल्लक. पहिल्या इनिंगचा अंतिम बॉल. या बॉलवरती आक्रमण केलं तर चांगली धावसंख्या होऊ शकते. 60+ तरी जाऊ शकतायत, परंतु 56 धावा. येणारा अंतिम बॉल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. यावेळी पहा अगदी आता विकेट प्राप्त होईल आणि फलंदाज बाद होतील. पहिल्या इनिंगचा मात्र खेळ इथून मागे होईल समाप्त. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या तब्बल 56 आणि 57 धावांचं ऑन टार्गेट या मॅच मध्ये सेट केले गेले. जशी मात्र सेकंड इनिंगला होईल सुरुवात, तसं मात्र पुन्हा एकदा तुमच्या समोर जोडले जातील हिंदी कॉमेंटेटर अर्थातच मुकेश बाटसर यांची जुबानी आणि या मॅचची कहाणी. माननीय श्री राहुल आवाडे साहेब कोल्हापूर जिल्ह्याचा
आवाडे साहेब युवा आमदार कार्यदमदार माननीय श्री आमदार राहुल आवाडे साहेब कट्ट्यावर बोट जाग्यावर पलटी माननीय श्री आमदार राहुल आवाडे साहेब कोल्हापूर जिल्ह्याचा ठाण्यावर राहुल आवाडे साहेब युवा आमदार कार्यदमदार माननीय श्री राहुल आवाडे हॅलो साहेब मगाची जी भाई इतने बड़े टूर्नामेंट में, इतने बड़े क्रुशियल मैच में छोटे से लक्ष्य में सिमट गई ये टीम रेड जर्सी। अनीस अनीस केक स्पोर्ट्स और मालू कृष्णा टाइगर्स के बीच तीज मुलं बसलेले आहेत। ए मुलांनो, स्क्रीनच्या खाली तुम्ही बसलाय तिथं करंट आहे हा बाळांनो। पर 35 मिनटों में ये इनिंग खत्म होनी चाहिए। फिलहाल चलते हैं मैदान पर आंखों देखा हाल सुनाने के लिए मैं मुकेश जिबाड ये दूसरी इनिंग की ओर। सबसे पहले मैं उन्हें धन्यवाद कहना चाहूंगा। नितिन गुलफांगे, सुभाष कांबळे, अक्षय बर्गे, अविनाश बर्गे, समीर मंटुमुरी, राहुल मलके, गणेश मलके और जावेद संधि, जितने भी कमेटी मेंबर हैं सभी कमेटी मेंबर को मैं स्वागत करता हूं। भाई काफी सालों के बाद इच्छेगंज नगरी में इतना बड़ा टूर्नामेंट, और ये देखिए अनिकेत माने जैसे इतने बड़े खिलाड़ी आइकॉन, नितिन बाटुंगे, संदीप मकवाना, एक से बढ़कर एक ऐसे खिलाड़ी इस इच्छेगंज नगरी के सभी दर्शकों को देखने के लिए मिल रहे हैं। ये काफी बड़ा टूर्नामेंट, आमदार चषक। चलते दूसरी इनिंग की ओर निकल पड़े दोनों बल्लेबाज आशीर्वाद दिलाने के लिए। भाई छोटा लक्ष्य आदर्श दे देखिए, और यही देखना कई कबार ऐसा भी हो जाता है कि जितना छोटा लक्ष्य होता है वो उतना खतरनाक भी साबित हो सकता है। क्या मुश्किल होगा या आसान होगा ये चेस करने के लिए? 57 रन चेस करने हैं। पहला और पहली गेंद करने के लिए आएंगे साहिल मोमिन, कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के बड़े खिलाड़ी, बड़े आइकॉन खिलाड़ी साहिल मोमिन ये गेंदबाजी के लिए रहेंगे। अनिस के को अगर इस मैच में बने रहना आदर्श जी देखिए तो विकेट चिपकानी होगी, विकेट चिपकानी होगी, तब जाके भाई आप इस मैच में वापसी कर पाओगे। मगर जिस तरीके से मानो कृष्णा टाइगर्स इस टीम के सभी गेंदबाजों ने
जिस तरीके से अपना काम निभाया है वो काबिले तारीफ, खास करके कृष्णा, अनिकेत माने, रंजीत सलगर। गेम ऑन, लेट्स नाउ सर, पहला और पहली गेंद। ये जगह बनाए वहां पर शॉट्स खेलने की दिशा में गेंद जाती हुई, केवल सिंगल ही मिलेगा, एक ही रन, एक ही रन से संतुष्ट। ये बल्ले का किनारा लिया वहां पर डीप थर्मैन की दिशा में, आड़े बल्ले से खेलने गए, जगह बनाकर वहां पर बल्ले का किनारा लिया और डिक्लेयर के लिए एक ही रन। आने वाले समय में मैं दर्शकों से बता दूं कि काफी अच्छे मैचेस, और ये देखिए इतने बड़े खिलाड़ी भाई, मैं उस बात से काफी इंप्रेस हूं। आदर्श जी देखिए कि मैं पहली बार मैंने देखा कि इस इच्छेगंजी नगरी में इस मैदान पर रणजी ट्रॉफी खेलने वाले खिलाड़ी ऐसे टूर्नामेंट में खेलने के लिए यहां पर मौजूद है। उनका नाम है रंजीत निकम। ये अगली गेंद, ये ब्लॉकर की भी गेंद ऑन साइड में खेल दिया इसे, जब तक फील्ड होती गेंद बड़े आसानी से सिंगल बटोरते हुए। करारी धूप गिरती हुई, स्टेप आउट करने के वहां पर स्लो डिलीवरी की भी गेंद, अच्छी गेंद साहिल मुबीन द्वारा। कदमों का इस्तेमाल करने गए नॉन स्ट्राइकर खिलाड़ी अपने साथी से निकल पड़े बातचीत करने के लिए। यही कहा होगा कि भाई थोड़ा साथ निभाइए, वो कहते हैं ना साथी हाथ बठाना, यही कहते भाई सिद्धू, साथ तो निभाना होगा। ये लीजिए उठाकर खेल दिया इसे भाई, ये गेंद जाएगी केवल दुर्भाग्यजनक, केवल 2 ही रन। देखना होगा केवल 2 ही रन। रन बन गए 5 रन। और रिवर्स शॉट में खेल दिया इसे, अरे हाथ वहां पर गेंद काफी तेजी से निकलती भी, और अंपायर डिसीजन देखना होगा क्या, ये अंपायर डिसीजन ये अंपायर ने दे दिया है सिग्नल। यहां पर थर्ड अंपायर के पास सुप्रीम कोर्ट चला गया, ये जरूर चेक करेंगे थर्ड अंपायर। जी बिल्कुल भाई, ये मैच इतना बड़ा टूर्नामेंट है, ये आमदार चषक, उससे भी बढ़िया ये मुकाबला। भाई मेरे पास यहाँ पर छोटे बच्चों ने एक चाबी लेकर आए हैं, वो बाइक की चाबी है, जिस किसी की गुम हुई होगी यहाँ से आकर लेकर जाए। होंडा कंपनी की चाबी है, होंडा शाइन। सेफ है। पहला ओवर खत्म हो गया, एक ओवर के समाप्ति के बाद रन बने हैं। ते प्रेक्षकांना विनंती आहे, ते गाडी जरा बाहेर काढायच्या, बाउंड्री लाईनच्या बाहेर काढायचं है दादा। भाई ताज्जुब लगता है कि इतना बड़ा टूर्नामेंट आपके लिए आयोजन किया है कमेटी वालों ने, और दर्शकों का भी मेरी विनती होगी, दर्शकों को मैं स्वागत करता हूं। ये देखिए कमेटी को भाई आपका योगदान हो चाहिए, काफ़ी बड़ा योगदान से सबसे पहले दर्शकों का होना चाहिए। डायरेक्ट गाड़ी आप अंदर लेकर आए सर, निकालिए बाहर, बाउंड्री लाइन के बाहर थोड़ा लगा दीजिए। एक ओवर की समाप्ति के बाद रन बने 7 रन।
अबरार को लेकर आए दूसरा ओवर करने के लिए। ये देखना होगा, जरूर चेक करेंगे। ये एन इज वाइड बॉल, पहली गेंद दिशाहीन कर गए अबरार। और सर पीछे डिक्लेयर है। सर डिक्लेयर है पीछे। यस डिक्लेयर है। वाइड और डिक्लेयर। अबरार की अगली गेंद उठाकर खेल दिया हवा में, गेंद नीचे खिलाड़ी। व्हाट टेकन, व्हाट अ कैच, अनबिलीवेबल कैच भाई। पूरी तरह देखिए अदर जी, गेंद के लाइन में आए, नजरें जमा के रखी, पीछे हटे, फिर वापिस आए अंदर। ये देखिए साइड स्क्रीन पे भाई कितना खूबसूरत ये कैच को लपकने में कामयाब है। वेल डन माननीय श्री राहुल आवाडे साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद राहुल आवाडे साहेब, you are अबरार के खाते में सफलता। एक ब्रेक थ्रो की जरूरत थी, वो ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब है अबरार ये गेंदबाज। और अब गए वन डाउन के रूप में अनिकेत मानिक, कोल्हापुर डिस्ट्रिक्ट के आइकॉन खिलाड़ी। हवाई फायर, ओहो क्या प्रयास किया भाई, छलांग मानो चीते की तरह वहां पर छलांग लगाई थी और एकदम से अंदर की तरफ गेंद को ढकेला वहां पर। ये देखिए साइड स्क्रीन पर क्या स्टॉप किया भाई, कमाल का स्टॉप। फ्लैट शॉट खेले थे मगर ऑन साइड के खिलाड़ी ने जिस तरीके से एफर्ट दिखाया अदर जी, ये भाई कमाल का एफर्ट, जरूर अपने टीम के लिए रन बचाए। कैमरामैन हर्ष, वेल डन हर्ष, बढ़िया काम निभाते हुए। ये कड़क शॉट, ये दो पैर के बीच में से वहां पर मिसफील्ड होती हुई गेंद, ये जाएगी दर्शकों के लिए, दर्शकों के बीच ये मिल जाएंगे 4 रन। माननीय श्री राहुल आवाडे साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद राहुल आवाडे ये बल्ले के ऊपरी से मिलेगी, वहां पर डिक्लेयर मिलता हुआ 1 रन। आकाश शिंदे ये स्ट्राइक पर, भाई छोटा लक्ष्य है, कोई मुश्किलें पैदा नहीं होगी। अबरार द्वारा दूसरा ओवर चल रहा है। ये बल्ले का टॉप एज लिया वहां पर, ये चली जाएगी थर्ड मैन की दिशा में, डिक्लेयर मिलेगा 1 ही रन। अबरार दे दीजिए भाई दूसरी गेंद। रन बने 16 रन। सागर मितके सर, सागर मितके सर, सागर मितके सर मंच पर आ जाएं, स्वागत, आपका स्वागत किया जाता है, मंच पर आ जाएं। ऑनर
आखिरी की गेंद है अभी भी सर, एक गेंद बाकी है। ओ गुंडू भाऊ स्पॉन्सरना कृपया स्टेजवर घेऊन यायचं आहे, दादांना जरा कृपया स्टेजवर घेऊन या, बोलवले म्हणून सांगा, कमिटी बोलवले म्हणून दादांना स्टेजवर घेऊन या। मालक कृपया स्टेजवर यायचं आहे। हो या भाऊ या। गुंडे भाऊ त्यांना घेऊन या, घेऊन या। अजरा और गडिंग्लस से यहाँ पर ऐसे मैचेस देखने के लिए दर्शक यहाँ पर मौजूद है। मान्यवरों का मैं स्वागत करता हूं। अबरार की अगली गेंद, ये टाइम नहीं कर पाए जितने की करनी चाहिए थी, वहां पर बड़े आसानी से सिंगल बट होते हुए। यहां से 2 ओवर खत्म हो गए। 2 ओवर के बाद जो रन्स बने हैं 17 रन, 2 ओवरों के बाद रन बने 17 रन। और आगे का आंखों देखा हाल सुनाएंगे मेरे ये साथी यहाँ पर आदर्श, स्वागत करता हूं मैं उनका। येस मॅचकडे वळूया। अगदी पाहायला गेले तर बॅटिंग करत असताना आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय। 17 धावा धावफलकावरती बॉलर तयार होत आहेत। साहिल आलेत, साहिल मोमीनला तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती। आतापर्यंत तुम्ही मुकेश भाट सरांचं समालोचन ऐकत होतात, मी समालोचक आदर्श तुमच्या समेत जोडला गेलोय। यावेळी पहा अगदी मिड विकेटवरून बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे कोणती चुकी नाहीये, चांगलं क्षेत्ररक्षण, फील्ड दर्जेदार राहिली, फेकी देखील होतीये, सिंगल प्राप्त होईल। तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना साहिल मोमीनला तुम्ही पाहताय। बॅटिंग करत असताना अनिकेत माने आणि आकाश शिंदे ही जोडी। पालकमंत्री माननीय श्री आंबेडकर साहेबांचे सहकारी मित्र अश्विन डोंगरे दादा यांचं आमदार प्रीमियर लीगच्या वतीने सहर्ष स्वागत। येस आमचे मान्यवर अश्विन डोंगरे दादा यांची उपस्थिती तुम्ही पाहताय, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे। वेलकम, सुस्वागतम, आमदार प्रीमियर लीग मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। मॅचकडे वळूयात। बॉलर तयार, हो यावेळी देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय, विकेट करण्याचा प्रयत्न होता। अगदी पाहायला गेलं तर आक्रमण करायचं होतं यावेळी अनिकेत मानेला, डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी होती, कौतुक करावं लागेल गोलंदाज साहिल मोमीन। साहिल मोमीन अगदी पाहायला गेलं तर एक मोठं नाव आहे या परिसरामधील, सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत असताना ॲज आयकॉन म्हणून। पुढचा बॉल यावेळी पहा अगदी ओळखलं, निहारलं, पंचाकडे नजर वळतीये, व्हाईट बॉलचा इशारा येतोय, खराब चेंडूची सांगता, व्हाईट +1 डिक्लेअर झोन मध्ये देखील बॉल गेलाय। तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय। साहिल मोमीनला तुम्ही पाहताय, या दोन्ही टीम्सच्या दरम्यानचा चाललेला हा मुकाबला आपण अनुभवतोय। येस बॉल द्या आयोजक। साहिल मोमीन सज्ज झालेत। बॅटिंग करत असताना कमी धावसंख्या बनवण्यात आली, परंतु गोलंदाजीमध्ये फर्स्ट टाकले। यावेळी परिवर्तन आहे, यावेळी अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये मिस्टरमिंग स्ट्रोक, फलंदाज बाद, पंचांचं बोर्ड देखील आकाशाला गवस निघालताय। रिप्ले मध्ये देखील दाखवलं जाईल। पहा यावेळी विकेट करण्याचा प्रयत्न होता,
अगदी फटका हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी पाहायला गेलं तर बॉलच्या खाली तैनात होते शॉट कव्हरला आणि तिथे मात्र पकडलेला हा कॅच. फलंदाज बाद, विकेटचं पतन, मोठी विकेट माघारी. माननीय श्री आमदार राहुल आवाडे साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद. राहुल आवाडे साहेब, युवा आमदार, कार्यदमदार, माननीय श्री आमदार. थँक्यू डीजे, थँक्यू. 20 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. अगदी 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. येणारे बॉल शिल्लक असतील 2. बॉलर साहिल मोमीन. समीकरण तुम्ही पाहताय 32 बॉल 37. एक साधं सोपं समीकरण आहे, परंतु अशाच छोट्या कमी धावसंख्येच्या मॅचच्या हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळतात. यावेळी पहा रनरमध्ये दिलेला होता, टायमिंग करता आलेला नाहीये. क्षेत्ररक्षक येत आहेत, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन वरून अगदी पोहोचले 38 सर्कल मध्ये, मात्र तिथे पकडला जाईल कॅच. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का बसतोय टीम मालकृष्णा टायगर्सच्या टीमला. डीजे येऊ द्या. माननीय श्री आमदार राहुल आवाडे साहेब, कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद. राहुल आवाडे साहेब, थँक्यू डीजे. काय गोलंदाजी राहिली. साहिल मोमीन अप्रतिम, अफलातून. येणारा 1 बॉल शिल्लक आहे या षटकातील. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. आक्रमण निश्चितच केलं जाईल बॅटिंग टीमच्या माध्यमातून. जमेची बाजू घ्यावी लागेल, कारण यावेळी फटक्यांपासून दुरावलेले आहेत. ओहो, शरीर यष्टीवरती अगदी धरून टाकलेला हा बॉल होता. चांगला चेंडू, कोणती धाव घेत नाहीये. तर डॉट बॉल येईल, ओव्हरची होईल समाप्ती, जिथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या आहे धावफलकावरती धावा तुम्ही पाहताय 20. लॉस ऑफ 3 विकेट्स. येस, चला थोडंसं स्पीडअप घ्या, विनंती करेन. यावेळी फटका चांगला आहे. अगदी पाहायला गेले तर हा फटका सांगून जातोय. धावफलकावरती स्कोर काढायला सांगितलं जात आहे. ऍड करा धावा आता 4. आलाय चौकार. माननीय श्री आमदार राहुल आवाडे. थँक्यू डीजे. चला स्पीडअप घ्या, विनंती असेल. बॉलिंग टीम थोडंसं स्पीडअप घ्या. बॉलर तयार होतोय पुढचा बॉल घेऊन ओव्हर द विकेट करून.
राईट आर्म बॅटची एज होती, पाठीमागे चाललाय बॉल, डिक्लर झोन मध्ये सिंगल प्राप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती 25 धावा. गोलंदाजी ट्रॅकवरती अब्रार मुजावरला तुम्ही पाहताय. अब्रार सज्ज, पुढचा बॉल. यावेळी पहा रूम बनवली, जागा बनवली, अगदी पहा ढगात लाइटिंग लावतोय बॉल, सीमा पार येतोय षटकार. माननीय श्री राहुल आवाडे साहेब. येस, बॉल घ्यायचा आहे. थँक्यू डीजे. बॉल घ्यायचा आहे, विनंती करेन. अब्रार वरती अटॅक केलाय, आक्रमण जडवलाय. स्विच हिटचा मानस ठेवला होता. यावेळी पहा बॅकवर्ड पॉइंटला पंच दर्शवता डिक्लेअर झोन आहे. यस, सिंगल मिळेल. बॉलर तयार. पुन्हा एकदा अब्रार मुजावर. यावेळी पहा अगदी पाहिलं होतं कुठेतरी पाठीमागे ठेवलेला बॉल होता. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाला आक्रमण करता येत नाहीये. चांगली गोलंदाजी. हो, यावेळी सोडून दिलाय, परंतु चांगला बॉल आहे. ते मात्र ओव्हरची होईल समाप्ती. डॉट बॉलला इथं मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा 32, लॉस ऑफ 3 विकेट्स. आता येणारे बॉल आहेत 24 आणि बनवायचे आहेत 25. पुन्हा एकदा मुकेश भाटसर जोडली जातील. अदर सर, वेल डन. 24 गेंदे 25 रन. 24 गेंदे और रन चाहिए जीत के लिए. 25 रनों की जरूरत है. ये देखिए, मुझे ताजिब भाई ये बात लग रही है, कुछ हजब नहीं होती बात. ये आपको छोटा लक्ष्य चेज करना है. 57 रनों का पीछा करना है. 24 गेंदे 25 रन. देखना होगा. 24 गेंदे 25 रनों की जरूरत है. और सचिन माने ये कप्तान है इस टीम की. दुरानी के हाथों में देखना होगा क्या कप्तानी पारी यहां से इस मैच फिनिश कर पाएंगे. और यहां से रेड जर्सी अनीस के बॉलर नेम किरण. ये 5वां ओवर लेकर ये टाइम नहीं कर पाए ठीक तरीके से. वहां पर डीप मिड विकेट एरिया में पीछे खिलाड़ी. बल्ला जरूर चेक करेंगे. आवाज कुछ तो. एक ही रन. अमोल पाटिल सर, इनका स्वागत किया जाता है. अमोल पाटिल सर. ये डॉट भाई छोटे से लक्ष्य में ये अनिस की टीम ये फाइट कर रही है.
एक और बढ़िया गेंद, एक और अच्छी गेंद, फिर से डॉट। मैच रुकनी नहीं चाहिए, 4 बज गए, एक और मैच है। फिर से टाइम नहीं कर पाया, अच्छी फीड वहां पर, सिंगल बटोर रहे हैं दोनों खिलाड़ी, स्ट्राइक रोटेट करते हुए। ये कनेक्शन अच्छा है, टाइमिंग देखिए भाई कितनी बढ़िया की है। रडार में की भी गेंद थी, उसे तब्दीली किया, इसे हवा यात्रा के लिए तारामंडल में भेज दिया भाई इस गेंद को। भाई इनके खाते में जड़ दीजिए 6 रन। माननीय श्री अंकर राहुल आवाड़े। पटकी भी गेंद थी, पुल लगाने गए, मिस कर गए वहां पर। 18 गेंदे 17 रन, 18 गेंदे 17 रनों की जरूरत। थोड़ा जल्दी करना है भाई, 35 दोनों अंपायर से दरख्वास्त होगी 35 मिनटों के अंदर भाई। सत्रह रन, 18 गेंदे 17 रन। बॉलर नेम, बॉलर नेम विशाल, 18 गेंदे 17 रन। विशाल शिकलकर यहां से जीत के लिए भाई अभी भी 17 रन पीछे हैं अपनी जीत से, 2 अंकों से। ये लड़ाई ये 2 अंकों की है। समय लगाना नहीं है भाई, थोड़ा जल्दी करना है। ये वाइड दी जाएगी और ऊपर से डिक्लेयर, तोहफा दिया। मुफ्त का चंदा दे बैठे बिना गेंद के 2 रन। ये स्लोर की भी गेंद थी। अगली गेंद और स्टिप आउट किया वहां पर, फिर से टाइम नहीं कर पाए। वो शॉट में आत्मविश्वास ही नहीं दिखाई दिया। फुल टॉस की भी गेंद थी। स्लोर की भी गेंद कट किया डीप ऑफ साइड में, मगर डिक्लेयर के तौर पर 1 ही रन मिलता हुआ। पंद्रह गेंदे 13 रन, अभी भी इनकी रेशाएं एक साथ ही चल रही है। 15 गेंदे 13 रन, अभी भी मैच ये बराबरी पर। ओ स्लोर की भी गेंद बाबर, ये डॉट गेंद। 14 गेंदे 13 रन, 14 गेंदे 13 रन। ये किनारा लिया वहां पर, क्या हरकत हुई देखना होगा। क्या विकेट, कप्तान साहब की पारी समाप्त होती भी विकेट गवा बैठे वहां पर।
भाई देखिए कितनी मशक्कत करनी पड़ रही है इतने छोटे से लक्ष्य में। वो कहते भाई इतने आसानी से हार मानने वाले में से नहीं है साहिल मोमिन। सचिन बाने को चलता गया, कप्तान साहब चलते बने डगआउट, उनकी जगह लेने के लिए निकल पड़े रंजीत सलगर। अब यहां से अभी भी रन चाहिए। तेरह गेंदे 13 रन, 13 गेंदे 13 रन। ये मैच अभी भी खत्म नहीं हुआ। मैजिकल ये देखिए अंक देखिए 444, 44 पर 4 विकेट। ये टाइम नहीं कर पाई, ये मौका है। विकेट, 5वां विकेट गवा बैठे। इतनी खराब बल्लेबाजी। 57 रन चेस करने हैं केवल। माननीय राहुल आवाडे साहेब कोल्हापूर जिल्ह्याचा धन्यवाद राहुल आवाडे 12 गेंदे 13 रन। अब ये भाई वो कहते हैं ना कि कहानी इस मैच की अभी तक खत्म नहीं हुई। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। भाई मेरा साथी यहीं पर बैठे आदर्श जी, बिल्कुल अभी पिक्चर काफी बाकी है। आएंगे मेरे साथी यहाँ पर आदर्श जी। इस मॅचकडे वळूयात येणारे 12 बॉल आणि बनवायचे आहेत 13 धावा या मॅचमध्ये। हा समीकरण कुठेतरी जवळ येऊन पोहोचले सर। अगदी जेव्हा लो स्कोरिंग मॅचेस असतात ना तेव्हा असंच समीकरण पाहायला मिळतं। बॅट्समन कुठेतरी हलक्यात घेतात, अगदी धीम्या गतीने धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न राहतो आणि यावेळी मॅच 12 बॉल 13 वरती। यावेळी हिट केला, यावेळी फटका प्रॉपर आहे का पाहावं लागेल। आता एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तैनात। फेकी चांगली होतीये, वंशच्या माध्यमातून चांगली फेकी, अगदी डायरेक्ट यष्टिरक्षकाच्या हातामध्ये बॉल विसावला। चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल प्राप्त झाली आहे या बॉलवरती। अगदी पाहायला गेलं तर जागा बनवली होती, अगदी जिथे क्षेत्ररक्षक नाहीये त्याच झोनमध्ये फटका खेळला होता, परंतु वंश मिनेकरला विसरून चालणार नाही। एक लेदर क्रिकेटचा खेळाडू आहे, पूर्णपणे अगदी बॉलपर्यंत धावत आला। फिल्डिंग चांगली राहिली, तिथे मात्र सिंगल प्राप्त झाली आहे। 45 धावा धावफलकावरती। किरणला तुम्ही पाहताय गोलंदाजी ट्रॅकवरती, पहिल्या बॉलवरती सिंगल प्राप्त झाली आणि तदनंतर मात्र सज्ज आहे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी। ऑन स्ट्राइकिंग एंडवरती तुम्ही पाहताय सचिनला। हाफ ट्रॅकर बॉल होता, यावेळी ऑन साइडला खेळलाय। यावेळी चेंडू अगदी सीमारेषेच्या बाहेर जातोय। आमदार प्रीमियर लीग शानदार माननीय श्री पोहोचली आहे। या फटक्याने मॅच जवळ आली। येणारे 10 बॉल 6 बनवायचे आहेत। एक मोठा फटका आला तर मॅच विजयी, परंतु किरण चांगली गोलंदाजी करतील का आता प्रश्नचिन्ह आहे। चांगली गोलंदाजी करावी लागेल। स्ट्रेट हिट, अगदी फटका समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत। फेकी चांगली होईल, चपळाई देखील राहिली होती। अगदी पहा फेकी चांगली राहिली, अगदी बॉल पर्यंत पोहोचले क्षेत्ररक्षक। दरम्यान यष्टिरक्षक जे आमचे बॉलर होते, बॉलरकडे बॉल अगदी फेकी केली, तिथे मात्र चांगला प्रयत्न राहिला होता। सिंगल प्राप्त झाली। 9 बॉल 5 धावा। आता आक्रमण करण्याचा प्रयत्न, यावेळी पहा विकेटसाठी गेले होते, अगदी ऑफ स्टंपवरती आले।
डॉट बॉल येतोय. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाज किरण यांच्या माध्यमातून चर्चा केली होती. किरण यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. मॅच मधून औपचारिकता राहिलेली नाहीये, परंतु या षटकामध्ये जर डॉट डिलिव्हरी सातत्याने आल्या तर अंतिम षटकामध्ये एखादा धारदार गोलंदाज मिळाला तर मजा येईल. परंतु पहा, आणखीन एक चांगला चेंडू चांगला येतोय. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. आता किरण आगीची गोळी फेकतायत की काय मैदानाच्या आतमध्ये असं वाटायला लागलंय. बॅट वरती बॉल येत नाहीयेत. आकाश शिंदेला तुम्ही पाहताय 22 बॉल 27 वरती खेळतोय. तर नजरा लागलीत मॅच कडे. क्रुशियल मुवमेंट आता सुरू होईल का? येणारे 7 बॉल बनवायचे आहेत. 5 धावा. बॉलर तयार. लॉफ्ट केलाय आणि या पट्ट्याने सांगितलंय, जलवे तुम बेमिसाल रखो, हम भी उससे बेहतर रखेंगे. बॉल सीमारेषा पार. मॅच होते फिनिश. विजयी षटकार माननीय श्री